थँक्यू सो मच. मजेत. आणि सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. नाही तू केलंयस का? रेकॉर्ड सुरू केलंयस का? हा. तर कंटाळा येत नाही, कारण याच साठी केला होता अट्टाहास. हेच आम्हाला आवडतं करायला आणि लोकांपर्यंत पोहोचायला तुम्ही एक उत्तम माध्यम आहात. सो आम्हाला नाही कंटाळा येत. बरं, आता ताई जे म्हणाली ते फक्त तिचं एकटीचं नाही तर आमच्या सगळ्यांचंही सेम मत आहे की हे आवडतं आम्हाला. आणि आम्ही जनरलच बोलतो, सगळ्याच आम्ही बोलतो, बोलक्या हे आहोत, आम्ही बाहुल्या आहोत. त्यामुळे आम्हाला आवडतं एकमेकांना बोलतो आणि सीनच्या बाहेर पण बोलतो. म्हणजे आमचा विषय जिथे थांबतो सीन संपल्यानंतर तिथूनच सुरू होतो. आणि ते खरंय. बायका जास्त बोलतात का? तर हो. नाही, आम्ही शेजारी म्हणजे शेजारच्या चाळीत आहोत. हा, शेजारी नाही आहोत. त्यामुळे अजून तेवढे स्टेप चढून तिथपर्यंत गेलेलो नाही आहोत आम्ही. सध्या आम्ही आमच्या घरातच आहोत. पण हे होणार आहे, चुगल्या तर होणार आहेत, कारण त्याशिवाय चाळीची मजा बाहेर येणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे हे होईल हळूहळू. नक्की बघा. हो. असं तर चाळीच्या बाबतीत म्हणजे मी खरं तर चाळीत अशी राहिली नाहीये, त्यामुळे मला तसं काही माहित नाहीये. पण अदरवाईज इथे सेटवर म्हणाल तर आम्हाला माहित असतात एकमेकांच्या गोष्टी. माझ्याकडे भरपूर, मी चाळीत राहिल्यामुळे माझ्याकडे भरपूर किस्से आहेत. तू जसं म्हणतोस तसं की चाळीत खरंच दरवाजे नेहमी उघडे असतात. फार फार तर झोपायचं असेल तर एक पडदा लावलेला असतो, तेवढा बंद असतो. तेही असं उघडून अरे झोपलीये का, ओके ओके म्हणून एखादा माणूस तो निघून जातो. पण खरंच कोणाच्याही घरी जा, आवडता पदार्थ खा, गप्पा मारा, हक्काने चहा बनव ग सांगा, हे सगळं मी चाळीत केलेलं आहे. आणि मी चाळ संस्कृतीत वाढली नाहीये, पण माझ्या समोर चाळ होती. त्यामुळे मला असं वाटतं की त्या जितक्या पण चाळी असतात ना, त्यांना उंबरे नसतात घराला. सो ते कधी काय म्हणतात, पार करताना कधी दडपण येत नाही. सो मी माझ्या मैत्रिणी ज्या होत्या त्यांच्याकडे, घरात कोण नाहीये माझ्या, सगळे बाहेर गेलेत, तर मला एकटं वाटत असेल तर मी बिंदास तिच्या घरी जाऊन बसायचे. आणि त्यांचं ही कशाला आली, ही न सांगता, म्हणजे हे आधीही नव्हतं, हे आता जरा सुरू झालंय की जरा सांगावं लागतं. सो हे नव्हतं आणि मला कधीच एकटं वाटलं नाही. आपण एरियात राहतो. माझा काय वाढदिवस, मी कितवीत आहे, हे कदाचित माझ्या नातेवाईकांना माहित नसणार, पण माझ्या चाळीतल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या आई वडिलांना माहित असतं. माझ्यासाठी मी पण चाळीत राहिलेली आहे. सो त्यामुळे माझ्यासाठी माझ्याकडे एक गोड आठवण आहे, जी आठवले की मला असं खूप छान वाटतं की मी तेव्हा लहान होते, मी ती गोष्ट तेव्हा फार एन्जॉय केलेली नसेल, पण आता मला ते सांगताना आणि ते मला आठवताना खूप छान वाटतं की आमच्या अशा चाळीमध्ये 8 खोल्या होत्या आणि प्लेटमध्ये एक पोळी, ताटात एक पोळी असायची आणि 6-7 भाज्या असायच्या. आणि हे कंपल्सरी नसायचं, पण एकाने कुणीतरी सुरुवात केली भाजी किंवा हे विचारायला, आणि सगळ्यांनी खूप मनापासून ती गोष्ट फॉलो केली, कॅरी केली. सो ते तेव्हा असं की अरे मला ही भाजी आवडत नाही वगैरे हे केलंय, पण आता ती गोष्ट आठवताना इतकं छान वाटतंय ना की यार बरं, प्रत्येक जण वेगवेगळ्या यायचं होतं. म्हणजे कोणी नागपूरचं आहे, कोणी पुण्याचं आहे, कोणी भाजीत गुळ घालतंय, तर कोणी काळं तिखट घालतंय, शेंगदाणे घालतंय, कोणी खोबरं घालतंय. सो ह्या तऱ्हेच्या भाज्या ना मी लहानपणीच खाल्ल्यात, तेव्हा थोडं नागपुरड्यात खाल्ल्यात, पण आता मला ती गोष्ट आठवली की एक्झॅक्टली. सो मला आता ते खूप छान वाटतंय आणि मला आता त्या गोष्टीची किंमत कळलीय. आणि ह्या शूटिंगच्या निमित्ताने मला परत एकदा चाळीत राहण्याचा अनुभव घेता येतोय. ही खूप छान आणि मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. सो थँक्यू. अरे हो हो, म्हणजे काय, हिची लाल भोपळ्याची भाजी खाऊन बघा. कुणीच खात नाही, फक्त ती खाते. नाही नाही नाही, कोणाच्या पानात वाढली की आवडीने खातात. फक्त ती लाल भोपळा सगळेजण नाक मुरडतात. हिने पण पहिल्या दिवशी नाक मुरडलं होतं, नंतर मग आवडीने खाल्लं. नाही नाही, आणि हो सांगणार. नाही, पण खरी गोष्ट आहे की सॉरी,
खरी गोष्ट आहे की ताईचा डबा दरवेळी स्पेशल असतो. अजून आमच्या 2 फॅमिलीचं एकत्र शूट असं काही लागलं नाहीये. त्याच्यामुळे पुरोहित फॅमिली वेगळी असते शूटला आणि देशमाने फॅमिली वेगळी असते. पण जेव्हा पुरोहित फॅमिली आमची सगळी असते तेव्हा ताईच्या डब्यासाठी आम्ही सगळे एक्सायटेड असतो. कारण हिच्याकडे एकतर एक भाजी असते काहीतरी वेगळी आणि एक कोशिंबीर वगैरे काहीतरी गाजरचं, बीटचं असं काहीतरी वेगळा पदार्थ असतो. त्यामुळे सगळ्यांची नजर फक्त त्या एका डब्याकडे असते. बाकी किती कोणी टिफिन आणले तरी. सो हे पहिल्या दिवसापासून झालेलं आहे. ह्याला काय असं खूप दिवस गेले आणि आत्ता करायला लागलो असं नाहीये. हो. आमच्याकडे समीर आणि सलील म्हणजे अंबर गणपुले आणि अथर्व मराठे हे दोघंही हॉटेल मॅनेजमेंट केलेली मुलं आहेत त्यांच्या पर्सनल आयुष्यात. त्याच्यामुळे पहिल्याच दिवशी अंबरने मेथीची भाजी आणली होती आणि काय बरं स्वतः केली होती हं. त्याच्यामुळे इतकी उत्तम. आणि हिने काल एक लसूण शेंगदाण्याची चटणी आणली होती आणि म्हणजे आता आम्ही ऑर्डर दिली तिला हो ना? की रोज आमच्यासाठी एक वेगळा डबा, आमच्यासाठी एक वेगळा डबा आणायचा आहे. त्यामुळे ती एक वेगळी ऍडेड जबाबदारी आम्ही तिच्यावर दिलेली आहे. आम्हाला सो पाठवायचं. म्हणजे लवकरच पुरोहितांकडून ऑर्डर येईल तुम्हाला. हो. चालेल. सो असं गिव्ह अँड टेक जेवणाच्या बाबतीत तरी. आणि मगाशी हिने जसा किस्सा सांगितला ना की तिच्या चाळीत ताटात सगळ्या प्रकारचे पदार्थ असायचे, तसंच शूटिंगला होतं की प्रत्येक जण काही ना काहीतरी घरातून आणतं. त्यामुळे ताटात ना 6-7 भाज्या असतातच सेटवरच्या धरून अशा. त्यामुळे ती एक चंगळ असते. म्हणजे रोज असं म्हणतो की नाही कमी खायचं म्हणत आम्ही जास्तच खातो. नाही असं काही नसतं. सेटवर काय आले ते पण बघितलंच जातं. ते काही असं सोडत नाही कोण. आणि ते उत्तम असतं, खूप उत्तम असतं. त्याच्यामुळे ते सुद्धा आम्ही खातो आणि टिफिन सुद्धा खातो. अनोळखी व्यक्ती हा तरी ती सोबत येईल. असं तर मग माझा नवराच आहे. म्हणजे ज्याच्यासोबत नाही खरंच पण तोच आहे. कारण अदरवाईज तर खूप माणसं आहेत तशी की ज्यांच्यासोबत आपला आधी काही संबंध नसतो पण एखाद्या कामामुळे किंवा एखाद्या कुठल्या तरी सिच्युएशनमुळे आपण एकत्र येतो. आणि इतके माझे फ्रेंड्स आहेत बरेच जे कामामुळे एकत्र आलेत आणि त्यांच्यानंतर कामाचा काही संबंध राहिलेला नाहीये पण तरी खूप छान मित्रमैत्रिणी ते राहिली आहेत. आणि त्यांच्या बरोबरचं नातं असं झालंय की आता त्यांच्यासोबत मी एक फॅमिली म्हणून वावरत असते, जे कधी काळी अनोळखी होते. माझे बरेचसे सोशल मीडियामुळे मित्रमैत्रिणी झालेले आहेत आणि आम्ही अजूनही भेटलेलो नाही आहोत. अनोळखी आहेत ती लोक. पण मी काही प्रोजेक्ट टाकलं की आम्ही प्रॉपर चॅट करतो. त्या माणसाला मी असं पाहिलेलं नाहीये. अशा माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांनी जो काय सोशल मीडियावर वाद होतो किंवा काय होतं ज्या पद्धतीने त्यांनी सपोर्ट केलाय ना की मला म्हणजे आम्ही खूप कमाल. म्हणजे एक माणूस म्हणून त्यांनी इतकं योगदान दिलेलं आहे किंवा मी काहीतरी एक इनपुट देते किंवा माझ्या पोस्टमुळे कोणाला काहीतरी सापडतं. मध्ये मी काहीतरी बाथरूम हायजीन बद्दल लिहिलं होतं तर माझा एक आता त्याला तो मित्र आहे माझा, तरी अजूनही भेटलेलो नाही आहोत. तरी त्याने मला सांगितलं होतं की हेमांगी मला माहीतच नव्हतं की कमोड कसं वापरायचं. तुझ्या एका पोस्टमुळे मला कळलं की माझ्या बहिणीला, माझ्या आईला, माझ्या कोवर्करला किती त्रास होत असेल. तुझ्यामुळे मला हे कळलं. आणि तेव्हापासून आम्ही इतके चांगले मित्र आहोत की आम्ही म्हणजे काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी एकमेकांना सांगतो. सो असे अनोळखी लोक आहेत जे अशी सोबत करतात मला, जे सपोर्ट करतात की नाहीये मागी तू हे करेक्टच बोललीस आणि लोकांकडे जास्त लक्ष देऊ नको. त्यामुळे ही एक काय म्हणतात प्लॅटॉनिक पद्धतीचं रिलेशन आहे. सो हो असे अनेक अनोळखी लोक आहेत ज्यांना मी कधी पाहिलं नाही, माहित नाही, फक्त ते प्रोफाईल डीपी मध्ये दिसतात तेवढंच. पण तरी सुद्धा ते सोबती आहेत माझ्या. आता मला खरं तर माझ्या नवऱ्याचंच नाव घ्यायचं होतं पण आता तो नवरा आहे माझा, तो कायम सोबत असणारच आहे. पण आता रिसेंटली एक व्यक्ती मला भेटली आहे जिच्या बरोबर म्हणजे मला असं वाटलं होतं की थोडं अनकम्फर्टेबल असणार, कसं असेल, काय असेल. आपल्याला जे समोरच्याबद्दल वाटतं तेच समोरच्याला आपल्याबद्दल वाटलं पाहिजे असं आपल्याला वाटतं पण ते नेसेसरी नसतं. पण लकीली असं झालंय की मी हेमांगी ताईला पहिल्या दिवशी भेटले. हेमांगी ताईला पहिल्या दिवशी भेटले आणि त्याआधी मी जस्ट एकदा तिला भेटले होते आणि मला असं वाटलं की आता मे बी नव्याने आमची ओळख होईल. पण तिने
लक्षात ठेवून मला विचारलं कशी आहेस, विनायक कसा आहे किंवा हे, सो तेव्हा मला जे फील झालं ना, मला असं झालं की बास, ह्याच्या इतकं बेस्ट आत्ता काहीच फिलिंग नसू शकतं. कारण काय होतं, सिनियर म्हणा किंवा म्हणजे कामाने आणि ह्या सगळ्याने ते मोठे असतातच, पण ते जेव्हा तुम्हाला कम्फर्टेबल फील करून देतात तेव्हा त्याचा पर्सनल आयुष्यातही फायदा होतो, की आपण त्यांच्याकडून 4 गोष्टी शिकतो किंवा ती मला खूप गोष्टींमध्ये अप्रिशिएटही करते. किंवा सीन करताना ना, मला पहिल्याच दिवशी, आता मी जरा थोडं जास्त बोलते, सीन आमचा पहिलाच सीन असा होता की जिथे थोडी मारामारी आणि असं सगळं होतं आणि मला ताईला मागे खेचायचं होतं. सो जेव्हा आपल्याला कोणाला तरी हात लावायचा असतो किंवा हे करायचं असतं, सीन मध्ये असतं, पण तेव्हा ना एक कम्फर्ट खूप महत्वाचा असतो, जो आपल्याला वाटणं महत्वाचं नसतं, समोरच्याने आपल्याला कम्फर्टेबल करणं महत्वाचं असतं, जे मला थोडंसं असं वाटत होतं. पण त्याच्या आधीच आम्ही बऱ्यापैकी गप्पा मारल्या होत्या आणि आम्ही दोघी पण, मला हे असं वाटायचं की मी एकटीच आहे अशी वगैरे, तसं नाही, आम्ही दोघीही खूप बोलतो आणि आम्ही दोघीही ऐकू शकतो. म्हणजे ताई बोलत असते तेव्हा मी पूर्ण शांत बसते आणि मी बोलत असते तेव्हा ताई पूर्ण शांत होते. सो ही बायकांचं जनरली असं होत नाही, तुझं कधी संपतंय हे होतं, पण ताईचं असं नाही होत. म्हणजे मी जेवढं मनापासून तिचं ऐकते तेवढ्याच मनापासून किंवा थोडी जास्तच ताई माझंही ऐकते. आणि म्हणजे तिने मला इतकं छान कम्फर्टेबल करून दिलं ना, की मला असं कधी फीलच नाही झालं की यार आता शूटिंगला जा, कसं होणार काय, मग कसे आर्टिस्ट असतील, कम्फर्टेबल वाटेल ना, सीन छान होईल ना, ह्याचं प्रेशर नाही आलं मला. सो थँक्यू सो मच ताई. आणि सो मी ताईला असं म्हणेन की तू अनोळखी होतीस पण आता तू सोबत आहेस माझ्या, आणि मला हवंय की ह्या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा मेड माय डे. माझ्या बाबतीत म्हणाल तर माझ्या मैत्रिणीच ह्या फील्ड मधल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये एक मैत्री झाली आहे, अनोळखी होते, नंतर आत्तापर्यंत सोबतही आहेत. म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट मधले म्हणजे फ्रेंड्सच ह्या फील्ड मधले, त्यामुळे काहीच नाही. आता नवीन आणखीन हिची भर झाली, हिची भर झाली, हे असं चालतच राहणार. शेवटचा प्रश्न, मालिका कधीपासून बघायला मिळणार? फॅनसाठी काय माहिती? चला तुम्ही सांगा. मालिका तुम्हाला 5 जानेवारी पासून बघायला मिळेल आणि मालिकेमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला प्रत्येक एपिसोड वाईज वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला मजा येणार आहे ही मालिका बघताना. तर मी तर म्हणेन की अजिबात मिस करू नका, एकतर सुरुवातच मिस करू नका, कारण इतकी सुंदर सुरुवात आहे या मालिकेची ना, तुम्हाला 1-2 एपिसोड्स मध्ये तुम्ही हुक होऊन जाणार आहात या मालिकेच्या, हे आम्हाला तरी गॅरंटी आहे त्याची. तर अजिबात विसरू नका मालिका बघायला 5 जानेवारी पासून रोज रात्री 9 वाजता आपल्या सन मराठीवर. थँक्यू.